मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग अप्रोच 3 आणि अप्रोच नंबर 4 यावर डिस्कशन करणार आहोत. सो अप्रोच नंबर 3 दॅट इज पॉलिटिकल बिहेवियरल अप्रोच, राजकीय वर्तनात्मक दृष्टिकोन. This approach suggests that real decision makers must consider a variety of pressures from other people who are affected by their decisions. An organization interacts with different stakeholders in interdependent exchange relationship. A stakeholder is any group or individual who can affect or is affected by the achievement of an organization's purpose. So, what is the theme of behavioral approach? म्हणजे काय नेमकी याची थीम आहे राजकीय वर्तनात्मक दृष्टिकोनाची. जनरली हा अप्रोच काय सजेस्ट करतो? दिस अप्रोच सजेस्ट दॅट रिअल डिसिजन मेकर्स, म्हणजे जे डिसिजन मेकर्स आहेत, म्हणजे स्ट्रॅटेजीज तयार करणारे जे आहेत, मस्ट कन्सिडर अ व्हरायटी ऑफ प्रेशर्स फ्रॉम अदर पीपल who are affected by their decision. So, हे जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांनी कशाचा विचार करायचा आहे? मस्ट कन्सिडर, फार अत्यंत गरजेचं आहे. कशाचा विचार करायचा आहे? व्हरायटी ऑफ प्रेशर्स फ्रॉम अदर पीपल, म्हणजे जे प्रेशर आहे किंवा जो दबाव आहे फ्रॉम अदर पीपल जनरली इट इज कॉल्ड ॲज स्टेक होल्डर्स, म्हणजे जे व्यवसाय संस्थेशी संबंधित जे स्टेक होल्डर्स आहेत. स्टेक होल्डर्स म्हणजे काय? पुढे आपल्याला येणारच आहे. हे जे स्टेक होल्डर्स आहेत, हू आर अफेक्टेड बाय देअर डिसिजन, म्हणजे ह्या स्टेक होल्डरचा जो एक दबाव असतो, त्यांचा एक जो प्रभाव आहे, तो प्रभाव या डिसिजन मेकर्सवर, म्हणजे स्ट्रॅटेजीज तयार करत असताना जे निर्णय घेतले जात असतात, या निर्णयावर इथं कुणाचा परिणाम होत असतो, किंवा निर्णय घेत असताना हे जे अदर पीपल्स आहेत, म्हणजे जे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांचा सुद्धा यामध्ये काय करावा लागत असतो? विचार करावा लागत असतो. कारण त्यांचं जे हित आहे, त्यांचा जो इंटरेस्ट आहे, तो व्यवसाय संस्थेमध्ये असतो. अँड ऑर्गनायझेशन इंटरॅक्ट्स विथ, म्हणजे ही जी संघटना आहे, या संघटनेचा कोणाकोणाशी संबंध येत असतो? इंटरॅक्ट्स विथ डिफरंट स्टेक होल्डर्स इन इंटरडिपेंडंट एक्सचेंज रिलेशनशिप. तर हे जे स्टेक होल्डर्स आहेत, हे काय असतात इथं? एक्सचेंज रिलेशनशिप याचा अर्थ काय? हे स्टेक होल्डर व्यवसाय संस्थेचे जे इनपुट्स आहेत, हे इनपुट्स काय करत असतात? इथं उपलब्ध करून देत असतात. त्या अर्थानं कोणता शब्द वापरलेला आहे? एक्सचेंज रिलेशनशिप. सो अ स्टेक होल्डर इज एनी ग्रुप. काय आहे स्टेक होल्डर? म्हणजे एनी ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल हू कॅन अफेक्ट ऑर इज अफेक्टेड बाय द अचिव्हमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन्स पर्पज, म्हणजे व्यवसाय संस्थेचा किंवा संघटनेचा जो हेतू आहे, संघटनेचं जे ध्येय आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी, अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशन पर्पज, ध्येय साध्य करण्यासाठी काय करत असतात? त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. म्हणजे ते ध्येय साध्य होईल अशा पद्धतीचा एक जो परिणाम आहे, अशा पद्धतीचे जे इनपुट्स आहेत, ते इनपुट्स हे स्टेक होल्डर्स काय करत असतात? उपलब्ध करून देत असतात. म्हणजे काय आहे? एनी ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्यक्तिसमूह किंवा एखादी व्यक्ती हू कॅन अफेक्ट ऑर अफेक्टेड बाय द अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशन पर्पज, म्हणजे संघटनेचं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी हे काय करत असतात? त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. प्रभाव कोणत्या अर्थानं? सकारात्मक प्रभाव पण असू शकेल किंवा तो नकारात्मक पण प्रभाव असू शकेल. विदाउट स्टेक होल्डर व्यवसाय संस्था त्यांचे जे पर्पज आहेत ते अचीव करू शकत नाही, म्हणजे साध्य करू शकत नाहीत. सो हे जे स्टेक होल्डर्स आहेत, ते कोणते कोणते स्टेक होल्डर्स असतात ते या पॅराग्राफमध्ये आपल्याला त्यांनी सांगितले. जनरली युनियन्स एक्सचेंज लेबर फॉर डिसेंट वेज अँड जॉब सिक्युरिटी. सो पहिला स्टेक होल्डर कोण आहे? लेबर. आणि त्यांचे जे काही युनियन्स आहेत, म्हणजे हे जे काय लेबर्स आहेत, ते त्यांचं जे काही श्रम आहे, एक्सचेंज फॉर डिसेंट वेजेस, म्हणजे एक चांगली जी काही मजुरी आहे ती मिळावी. त्याचबरोबर जे जॉब सिक्युरिटी आहे, म्हणजे सुरक्षितता जी आहे नोकरीची, ती उपलब्ध व्हावी, यासाठी ह्या ज्या काय कामगार संघटना आहेत, युनियन्स, काय करत असतात? त्यांचे जे काही लेबर्स आहेत त्याचे श्रम काय करत असतात? तिथं उपलब्ध करून देत असतात. म्हणजे पहिला स्टेक होल्डर कोण असणार आहे? लेबर, ॲज वेल ॲज लेबर युनियन्स, म्हणजे लेबर थ्रू कोणते इनपुट्स मिळत असतात? व्यवसाय संस्थेला लागणारे श्रम उपलब्ध होत असतात. सेकंड, कस्टमर एक्सचेंज, म्हणजे सेकंड स्टेक होल्डर कोण इथं आहे? कस्टमर, कंझ्युमर म्हणजे तुमचा ग्राहक व्यवसाय संस्थेचा. कस्टमर एक्सचेंज मनी फॉर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. सो सेकंड जो
सेकंड जो स्टेक होल्डर आहे तो कोण आहे, इथं महत्वाचा आहे तो कस्टमर, ग्राहक. हा ग्राहक एक्सचेंज म्हणजे काय, खरेदी करत असतो, पैसा उपलब्ध करून देत असतो. कशासाठी? मनी फॉर प्रॉडक्ट्स, म्हणजे उपलब्ध जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तुम्ही करून देत असता, म्हणजे संघटना उपलब्ध करून देत असते प्रॉडक्ट सर्व्हिसेस, ते काय करत असते, इथं खरेदी करत असते. म्हणजे पैसा कस्टमरच्या माध्यमातून काय होत असतो, तो उपलब्ध होत असतो. म्हणजे कस्टमर शिवाय प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस इथं मार्केटमध्ये विकल्या जाणार नाहीत. त्यामुळं कस्टमर सुद्धा एक काय असतो, इम्पॉर्टंट स्टेक होल्डर असतो. म्हणजे कस्टमर कोणत्या कारणानं व्यवसाय संस्थेबरोबर व्यवहार करत असतो. एक्सचेंज शब्दाचा अर्थ आपण इथं काय घेऊया, व्यवहार हा अर्थ घेऊ शकतो. तर कस्टमर का व्यवहार करत असतो, कशासाठी व्यवहार करत असतो, पैशाच्या माध्यमातून, तर त्याला लागणारे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस तो इथं घेत असतो. सेकंड, ओनर एक्सचेंज. आता तिसरा स्टेक होल्डर त्याने कोणता सांगितलाय, ओनर. म्हणजे थोडक्यात काही आपण घरी धरूया, जे शेअर होल्डर्स आहेत, भागधारक आहेत. ओनर एक्सचेंज कॅपिटल, भांडवल उपलब्ध करून देत असतात फॉर एक्सप्रेस्ड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो त्यांची जी काय इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर एक जो रिटर्न आहे, परतावा एक चांगला मिळावा, यासाठी हे ओनर्स काय करत असतात, कॅपिटल एक्सचेंज करत असतात, म्हणजे भांडवल उपलब्ध करून देत असतात. देन सप्लायर्स, म्हणजे कच्चा माल किंवा मशिनरी उपलब्ध करून देणारे, या अर्थानं इनपुट्स. सप्लायर एक्सचेंज इनपुट्स फॉर मनी अँड ऑनगोईंग बिझनेस. तर सप्लायर कशासाठी व्यवहार करत असतात, जनरली इनपुट्स फॉर मनी, म्हणजे त्यांचा माल इथं खपावा. ऑर्गनायझेशन त्यांच्याकडून इथं माल घेत असते, तर त्यांना एक चांगला ग्राहक मिळावा ऑर्गनायझेशनच्या रूपानं. त्यासाठी हे सप्लायर काय करत असतात, संघटनेबरोबर इथं व्यवहार करत असतात, कंपनीबरोबर व्यवहार करत असतात. देन सप्लायर एक्सचेंज इनपुट्स फॉर मनी अँड ऑनगोईंग बिझनेस. आणि व्यवसाय तुमचा चालू राहावा, त्यांचा पण व्यवसाय चालू राहावा, यासाठी सप्लायर काय करत असतो, व्यवहार करत असतो. आणि गव्हर्नमेंट एक्सचेंज प्रोटेक्शन अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी फॉर टॅक्सेस. आणि गव्हर्नमेंट हा एक स्टेक होल्डर आहे, तो व्यवहार का करत असतो, प्रोटेक्शन अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी फॉर टॅक्सेस. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे उत्पन्न आहे, टॅक्सच्या स्वरूपात गव्हर्नमेंटला काय मिळत असतं, उत्पन्न मिळत असतं. तर हे टॅक्सेस मिळावेत यासाठी जे प्रोटेक्शन आहे व्यवसाय संस्थेला काय करत असते, आणि आर्थिक सुरक्षितता गव्हर्नमेंटला टॅक्सच्या स्वरूपात मिळत राहावी, यासाठी गव्हर्नमेंट काय करत असतं, व्यवसाय संस्थेबरोबर व्यवहार करत असतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की हा अप्रोच काय सजेस्ट करत असतो, हा जो डिसिजन मेकर आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी तयार करणारी जी व्यक्ती आहे, त्यांना कुणाचा विचार करायचा आहे, व्हरायटी ऑफ प्रेशर्स फ्रॉम अदर पीपल. म्हणजे हा एक जो दबाव गट आहे, दबाव गट म्हणजे कोणता, हे जे स्टेक होल्डर्स आहेत, ग्रुप ऑफ पीपल, हे जे काय स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे युनियन्स आहे, कस्टमर्स आहेत, सप्लायर्स आहे, गव्हर्नमेंट आहे, ओनर्स आहेत, यांचा एक काय असतो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणाऱ्यावर काय असतो, एक दबाव असतो. दबाव कोणत्या अर्थानं, जे स्ट्रॅटेजीज तयार केल्या जाणार आहेत, जे डिसिजन्स घेतले जाणार आहेत, ते यांना फेवर असावेत. म्हणजे कस्टमरला काय वाटतं, डिसिजन आम्हाला फेवर असावे. सप्लायरला काय वाटतं, डिसिजन आम्हाला फेवर असावे. गव्हर्नमेंटला काय वाटत असतं, जे निर्णय घेतले जातात व्यवसाय संस्थेच्याकडून ते गव्हर्नमेंटला फेवर असावे. ओनरला काय वाटतं, चांगला रिटर्न मिळेल अशा पद्धतीचे डिसिजन्स घेतले जावे. म्हणजे ह्या सगळ्यांचा एक अपेक्षा असतात, त्या अपेक्षेचं एक जे प्रेशर आहे, एक जो दबाव आहे, तो कोणावर असतो, हा जो डिसिजन मेकर आहे, म्हणजे जे स्ट्रॅटेजीज तयार करणारी व्यक्ती आहे, त्यांच्यावर असतो. ओके. इव्हन कॉम्पिटिटर सुद्धा एक प्रकारे इथं काय आहे, स्टेक होल्डर आहे. इव्हन कॉम्पिटिटर एक्सचेंज इन्फॉर्मेशन विथ वन अनदर थ्रू ट्रेड असोसिएशन्स ऑर अदर कॉन्टॅक्ट्स. म्हणजे कॉम्पिटिटर सुद्धा आपापल्या ज्या कॉम्पिटिटर्स आहेत, म्हणजे जे स्पर्धक आहेत, त्यांना आपली माहिती काय करत असतात, तिथं देत असतात, म्हणजे व्यवहार करत असतात. कशाच्या माध्यमातून, ज्या ट्रेड असोसिएशन्स आहेत किंवा अदर कॉन्टॅक्ट्स, म्हणजे इतर माध्यमातून आपल्या स्पर्धक संघटनांना काय करत असतात, माहिती उपलब्ध करून देत असतात. ईच स्टेक होल्डर, मग आता प्रत्येक हा स्टेक होल्डर जो आहे, ईच स्टेक होल्डर गिव्ज द ऑर्गनायझेशन समथिंग. प्रत्येक स्टेक होल्डर व्यवसाय संघटनेला काही ना काहीतरी काय करत असतो, देत असतो. काय देत असतो हे बघितलं. श्रम लेबरकडून मिळत असतात, कस्टमरकडून काय मिळत असतं, ग्राहक एक प्रकारे ग्राहक बेस इथं उपलब्ध करून देत असतो. ओनर्स कॅपिटल देत असतं, सप्लायर इनपुट्स देत असतं, गव्हर्नमेंट काय करत असतं, प्रोटेक्शन देत असतं. या अर्थानं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्टेक होल्डर काय करत असतो, गिव्ज ऑर्गनायझेशन समथिंग अँड एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न. जर देत असेल गिव्ज ऑर्गनायझेशन समथिंग, काय ना काहीतरी उपलब्ध करून देते, मग त्याच्या पण अपेक्षा, एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न, मग त्याच्या बदल्यात काय असतात, तिथं अपेक्षा असतात. ह्या अपेक्षावर आपण घेतलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना चांगली मजुरी ही त्यांची अपेक्षा आहे, कस्टमरला चांगली सर्व्हिस, चांगले प्रॉडक्ट ही त्यांची अपेक्षा असणार आहे, ओनर्सना चांगला रिटर्न ही अपेक्षा असणार आहे, सप्लायरना वेळच्या वेळेला पेमेंट अपेक्षित असणार आहे, आणि गव्हर्नमेंटला रेग्युलर टॅक्सेस अपेक्षित असणार आहेत. म्हणजे हे सगळं त्यांचे काय एक्सपेक्टेशन आहे.
To the extent an organization has favorable exchange relationship compared with other organization and stakeholder, it is more power. म्हणजे जे ऑर्गनायझेशन टू एक्सटेंट ज्या प्रमाणात टू द एक्सटेंट अँड ऑर्गनायझेशन हॅज फेवरेबल एक्सचेंज रिलेशनशिप, म्हणजे संघटनेची जी फेवरेबल एक्सचेंज रिलेशनशिप आहे कम्पेअर्ड विथ अदर ऑर्गनायझेशन अँड स्टेक होल्डर, इट हॅज मोर पॉवर. म्हणजे ज्या स्टेक होल्डर बरोबर ऑर्गनायझेशनची फेवरेबल एक्सचेंज रिलेशनशिप आहे, म्हणजे समजा ओनर बरोबर चांगलं जर रिलेशनशिप असेल या अर्थानं, ट्रेड युनियन बरोबर चांगली जर रिलेशनशिप असेल तर त्या अर्थानं एक्सचेंज रिलेशन कम्पेअर्ड विथ अदर ऑर्गनायझेशन, म्हणजे इतर संघटनेपेक्षा जर एखाद्या संघटनेची अशा पद्धतीनं स्टेक होल्डर बरोबर चांगले संबंध असतील तर त्या संघटनेला एक काय असतात तिथं, ती संघटना एक पॉवरफुल संघटना काय केली जाते, समजली जाते. म्हणजे ती कंपनी, ती व्यवसाय संस्था एक पॉवरफुल म्हणून इथं काय केली जाते, विचारात घेतली जात असते. म्हणजे सगळ्यांशीच जर संघटनेचे संबंध चांगले असतील तर ऑटोमॅटिकच काय आहे, त्या संघटनेला काय होत असतं, एक शक्ती, एक पॉवर निर्माण होत असते. म्हणजे ती व्यवसाय संस्था सगळ्या स्टेक होल्डरचं जर समाधान करू शकत असेल तर ऑटोमॅटिक ती काय आहे, पॉवरफुल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो more powerful stakeholders have more influence over decision because the organization is more dependent on this stakeholder. म्हणजे जो स्टेक होल्डर पॉवरफुल आहे, स्टेक होल्डर वर आपण बघितले युनियन आहे, ओनर्स आहेत, गव्हर्नमेंट आहे, सप्लायर आहे, कस्टमर आहे. मग यापैकी जो पॉवरफुल स्टेक होल्डर आहे हॅव मोर इन्फ्लुएन्स ओव्हर डिसिजन. तो पॉवरफुल स्टेक होल्डर कशावर परिणाम करत असतो, इन्फ्लुएन्स ओव्हर डिसिजन्स. म्हणजे जे डिसिजन्स व्यवसाय संस्थेमार्फत घेतले जात असतात त्याच्यावर त्याचा जास्त प्रभाव असतो. म्हणजे जर ओनर पॉवरफुल असेल तर ऑटोमॅटिक ओनरचा डिसिजन मेकिंगवर काय होणार आहे, परिणाम होणार आहे. बिकॉज द ऑर्गनायझेशन इज मोर डिपेंडंट ऑन दिस स्टेक होल्डर. का तर संघटना त्याच्यावर जास्त अवलंबून आहे. म्हणजे जर कस्टमर जर पॉवरफुल असेल संघटनेच्या दृष्टीनं तर कस्टमरचाच व्यवसाय संस्थेच्या निर्णयावर काय होणार, प्रभाव पडणार. समजा गव्हर्नमेंट जर पॉवरफुल असेल संघटनेच्या रिलेशनच्या विचारानं तर गव्हर्नमेंटची फेवर किंवा गव्हर्नमेंटचाच प्रभाव संघटनेच्या निर्णयावर इथं होत असणार आहे. अ मेजॉरिटी स्टेक होल्डर कॅन हॅव ग्रेटर इन्फ्लुएन्स ऑन डिसिजन्स अबाउट रिइन्व्हेस्टमेंट दॅन इफ स्टॉक इज वाईडली हेल्ड बाय मेनी स्मॉल ओनर्स. इथे एक उदाहरण म्हणून विचार घेऊ. जे मेजॉरिटी स्टेक होल्डर आहेत म्हणजे ज्यांनी भांडवल व्यवसाय संस्थेला जास्त दिलेलं असेल, दॅन इफ स्टॉक वाईडली हेल्ड बाय स्मॉल होल्डर, आणि कमी प्रमाणात भांडवल देणारे जे स्टेक होल्डर आहेत, इथं शेअर होल्डर इथं आपण म्हणू, त्याचा इथं व्यवसाय संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर काय असणार आहे, कमी प्रभाव असणार आहे. मेजॉरिटी स्टेक होल्डर म्हणजे मेजॉरिटी म्हणजे काय, बहुसंख्येनं भांडवल देणारे जे लोक आहेत. इथं स्टेक होल्डरचा या वाक्यात अर्थ आपण काय घ्यायचा आहे, शेअर होल्डर या अर्थानं विचार करायचा आहे. तर बहुसंख्येनं भांडवल उपलब्ध करून देणारे जे लोक आहेत त्यांचा इन्व्हेस्टमेंटचे जे डिसिजन्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजन्सवर काय होणार आहे, जास्त परिणाम होणार आहे. कशाच्या तुलनेनं, इफ स्टॉक, इथं स्टॉकचा विचार कशाच्या अनुषंगाने करायचा आहे, जे फुल्ली पेड अप शेअर कॅपिटल आहे त्याला इथं स्टॉक असं म्हटलं जातं. स्टॉक इज वाईडली हेल्ड बाय मेनी स्मॉल ओनर. म्हणजे कमी संख्येनं, म्हणजे मेनी स्मॉल ओनर म्हणजे भांडवल कमी धारण करणारे व्यक्ती परंतु त्यांची संख्या जास्त असणार. भांडवल कमी धारण करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांची संख्या जास्त म्हणजे काय, एक एक शेअर धारण करणाऱ्या हजारो व्यक्ती जर असतील परंतु एकाच व्यक्तीनं जर हजारो शेअर्स धारण केलेले असतील तर ऑटोमॅटिक ती व्यक्ती मेजॉरिटी स्टेक होल्डरमध्ये जाणार. तर स्मॉल ओनर म्हणजे काय, व्यवसाय संस्थेचे एक दोन शेअर धारण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे नंबर ऑफ शेअर्स, त्याची जी काही क्वांटिटी आहे ती जर कमी धारण करणाऱ्या व्यक्ती जास्त असतील, मेनी स्मॉल ओनर कमी धारण करणाऱ्या व्यक्ती जर जास्त असतील तर ऑटोमॅटिक त्यांचा प्रभाव काय होणार आहे, निर्णयावर कमी असणार आहे. ज्यांनी मेजॉरिटी शेअर धारण केलेले असतील म्हणजे भले त्या 10 व्यक्ती असेल परंतु मेजॉरिटी शेअर जर त्यांनी धारण केलेले असतील तर त्या 10 व्यक्तींचाच काय होणार आहे, संघटनेच्या निर्णयावर इथं परिणाम होणार आहे. म्हणजे जो पॉवरफुल स्टेक होल्डर आहे त्याला फेवरच इथं काय करावं लागतात, इथं निर्णय घ्यावे लागत असतात. इन लेबर इंटेन्सिव्ह फर्म, जर श्रम आधारित कंपनी असेल, मोर अटेन्शन मे बी पेड टू युनियन लीडर्स. डिमांड्स फॉर बेटर वेजेस दॅन टू बी डिझायर फॉर स्टॉक होल्डर्स फॉर मोर प्रॉफिट बिकॉज द युनियन माइट शट डाऊन द फर्म
डाऊन, शट द फर्म डाऊन, शट डाऊन द फर्म. ओके. सो जर लेबर इंटेन्सिव्ह फर्म असेल म्हणजे जिथं कर्मचाऱ्यांचा प्रभाव जास्त आहे अशा ठिकाणी जे युनियन लीडर्स आहेत किंवा जे श्रम संघटना आहेत किंवा जे कामगार आहेत त्यांचा काय होणार आहे, निर्णयावर प्रभाव पडणार आहे. म्हणजे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, मोर अटेन्शन. का? त्यांच्या ज्या काही बेटर वेजेसच्या मागण्या आहेत, डिमांड्स फॉर बेटर वेजेस, त्या पूर्ण कराव्या लागतील. दॅन टू डिझायर स्टॉक होल्डर्स फॉर मोर प्रॉफिट. म्हणजे इथं विचार कोणाचा करावा लागणार आहे, लेबरचा विचार करावा लागणार आहे. ज्यांनी भांडवल पुरवलं, ओके, स्टॉक होल्डर भांडवल पुरवलं, त्यांच्या ज्या काही प्रॉफिटच्या अपेक्षा आहेत त्याचा विचार न करता इथं लेबरच्या ज्या वेजेसच्या अपेक्षा आहेत त्याचा विचार करूनच काय करावं लागतील, निर्णय घ्यावे लागतील. का? बिकॉज द युनियन माइट शट द फर्म डाऊन. तर ह्या ज्या काही युनियन आहेत जर त्यांच्या फेवर निर्णय नाही झाले तर काय करू शकतात, व्यवसाय संस्था इथं बंद पाडू शकतात, व्यवसाय संस्थेवर प्रभाव टाकू शकतात. ओके. Therefore, decision maker try their best to meet the demands of various stakeholder. म्हणजे यातून काय निष्पन्न होतं की जो डिसिजन मेकर आहे म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट आहे त्याने काय केलं पाहिजे, ट्राय टू बेस्ट टू मीट द डिमांड्स ऑफ व्हेरियस स्टेक होल्डर. म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डरच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून काय केल्या पाहिजेत, डिसिजन्स घेतले पाहिजेत. दिस मोड ऑफ डिसिजन मेकिंग सजेस्ट दॅट ऑर्गनायझेशन इन विच डिसिजन मेकर वर्क्स लिमिट्स द चॉईसेस अवेलेबल. तर अशा व्यवसाय संस्थेमध्ये स्टेक होल्डर जर ज्या व्यवसाय संस्थेवर मध्ये स्टेक होल्डर प्रभावी असतात, प्रभाव टाकत असतात, बहुतांश वेळा सर्वच व्यवसाय संस्थेवर स्टेक होल्डरचा प्रभाव असतो, कोणता ना कोणता तरी स्टेक होल्डर व्यवसाय संस्थेवर परिणाम करत असतो. तर दिस मोड ऑफ डिसिजन मेकिंग सजेस्ट, तर हा अप्रोच काय दाखवून देतो, सजेस्ट दॅट ऑर्गनायझेशन इन विच डिसिजन मेकर वर्क्स लिमिट्स द चॉईसेस अवेलेबल. तर अशा ऑर्गनायझेशनमध्ये एक मर्यादा असते डिसिजन मेकरवर किंवा जे चॉईसेस असतात ते काय असतात तिथं ऑटोमॅटिक मर्यादित होऊन जातात. म्हणजे नंबर ऑफ चॉईसेस इथं जरी उपलब्ध असले तरी सुद्धा या स्टेक होल्डरचा विचार करूनच काय करावं लागत असतं, तिथं निर्णय घ्यावे लागत असतात. तर असा हा काय आहे, पॉलिटिकल बिहेवियर अप्रोच आहे. इथं पॉलिटिकल हा शब्द कोणत्या अर्थाने दिलेला आहे, एक प्रकारे इथं राजकारणच घडत असतं. म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डर इथं व्यवसाय संस्थेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये काय करत असतो, अडथळा आणू शकतो किंवा प्रत्येक स्टेक होल्डरचा व्यवसाय संस्थेच्या डिसिजन मेकरला म्हणजे स्ट्रॅटेजिस्टला काय करावं लागत असतो, विचार करावा लागत असतो. जर विचार केला नाही आणि जर निर्णय घेतला तर ऑटोमॅटिक जो निगेटिव्ह इफेक्ट आहे त्या स्टेक होल्डरचा व्यवसाय संस्थेवर होऊ शकतो. म्हणजे कस्टमरचा विचार न करता निर्णय घेतले, कस्टमरचं जे काय बॅकअप आहे ते उपलब्ध होणार नाही. कर्मचाऱ्यांचा विचार न करता निर्णय घेतले तर कर्मचारी संघटना अपोजमध्ये जाऊ शकतात, व्यवसाय संस्था बंद होऊ शकते. गव्हर्नमेंटचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने जर निर्णय नाही घेतले तर जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, गव्हर्नमेंटची जी काही बंधनं आहेत, जे प्रोटेक्शन आहे ते गव्हर्नमेंटचं मिळणार नाही. गव्हर्नमेंटची जे काही रिस्ट्रिक्शन आहेत ऑटोमॅटिक ते काय होतात, व्यवसाय संस्थेला सहन करावे लागू शकतात. इथं ओनरचं जे काही रिटर्न आहे अपेक्षा, परताव्याच्या अपेक्षा, त्या जर पूर्ण होत नसतील डिसिजनमधून ऑटोमॅटिक ओनर त्याचं कॅपिटल बायबॅक करू शकतो. तरी ओनर त्याचं कॅपिटल आहे ते काय करू शकतो, इथं विड्रॉ करू शकतो. म्हणजे या सगळ्यांचा इथं विचार करावा लागतो. त्या अर्थानं हा काय आहे, अप्रोच आहे. चौथा अप्रोच आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच किंवा त्याला प्रशासकीय दृष्टिकोन असंही म्हणतात. सो हर्बर्ट सायमन was one of the first person to recognize that decisions are not always made with rationality and logic. हे समजून घेऊया आपण इथं. हर्बर्ट सायमन यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे, त्याचं नाव आहे बाउंडेड रॅशनॅलिटी. यांना 1975 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा काय झालेलं आहे, मिळालेलं आहे. सो हर्बर्ट सायमन यांनी जी बाउंडेड रॅशनॅलिटीची कॉन्सेप्ट एक्सप्रेस केलेली आहे, मांडलेली आहे, त्याच्या आधारे हा अप्रोच काय झालेला आहे, तयार झालेला आहे. सो हर्बर्ट सायमन काय म्हणतात, वॉज वन ऑफ द फर्स्ट पर्सन टू रेकग्नाइज दॅट, त्यांना दिसून आलेलं आहे काय, डिसिजन्स आर नॉट ऑलवेज मेड विथ रॅशनॅलिटी अँड लॉजिक. म्हणजे जे डिसिजन घेतले जातात ते नॉट ऑलवेज मेड विथ रॅशनॅलिटी अँड लॉजिक. एक नंबरचा जो अप्रोच आहे त्याच्या अगदी काय आहे, हा विरुद्ध अप्रोच आहे किंवा त्याच्यावर एक प्रकारची त्यांनी काय केली आहे,
टीका केली आहे. म्हणजे घेतले जाणारे जे निर्णय आहेत ते पूर्ण विचार करून बुद्धिनिष्ठतेच्या आधारेच घेतले जातात असं नाही, किंवा पूर्ण तर्कशक्तीचा वापर करून घेतले जातात असं नाही. हिच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉडेल होल्ड्स दॅट. मग त्यांनी या मॉडेलमध्ये काय सांगितलं आहे, हॅव इनकम्प्लीट अँड इनपरफेक्ट इन्फॉर्मेशन. त्यांचं म्हणणं काय आहे की इथं रॅशनल डिसिजन असतात, लॉजिकली जे डिसिजन घेतले जात असतात त्यामध्ये इन्फॉर्मेशन फुल अवेलेबल असते. आपण 1 नंबरच्या अप्रोचमध्ये बघितलं आहे. परंतु यांचं मत काय आहे की इनकम्प्लीट अँड इनपरफेक्ट इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन असते आत्ताचा जर आपण इथं विचार केला तर ती इनकम्प्लीट आणि इनपरफेक्ट म्हणजे अचूक असेलच असं नाही. ओके, जी माहिती आहे ती पुरेशी असेलच असं नाही, किंवा असतेच असं आपण म्हणू शकत नाही. नंबर 2, आर कॉन्स्ट्रेंट बाय बाउंडेड रॅशनॅलिटी. त्यानंतर या डिसिजन मेकर्सला एक अडथळा निर्माण होत असतो, किंवा डिसिजन मेकर्समध्ये किंवा हे डिसिजन जे घेतले जात असतात त्यामध्ये हे बाउंडेड रॅशनॅलिटी हाच एक काय असतो, अडथळा असतो. कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय, अडथळा, एक मर्यादा असते. ही बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणजे काय ते आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. कारण ही बाउंडेड रॅशनॅलिटीची जी कन्सेप्ट आहे ती हर्बर्ट सायमन यांनी मांडलेली आहे आणि त्या कन्सेप्टवरच काय झालेलं आहे, हा अप्रोच तयार झालेला आहे. त्यामुळं ही कॉन्सेप्ट जर लक्षात आली, बाउंडेड रॅशनॅलिटी, ऑटोमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच काय होतो समजून येतो. ही बाउंडेड रॅशनॅलिटीचा आपण मराठीमध्ये अर्थ काय घेऊ शकतो, एक बंदिस्त किंवा कटिबद्ध किंवा बांधील तर्कसंगती किंवा तर्कशक्ती किंवा तर्कसंगतता, बांधील तर्कसंगतता या अर्थानं या बाउंडेड रॅशनॅलिटीचा मराठीमध्ये आपण अर्थ घेऊ शकतो. आणि तिसरं काय आहे, ट्राय टू सॅटिस्फाय वेन मेकिंग डिसिजन. आणि हा जो डिसिजन मेकर आहे तो जास्तीत जास्त काय करत असतो, ट्रायड टू सॅटिस्फाय. घेतलेले जे निर्णय आहेत, आता निर्णय तर रॅशनल अप्रोचनुसार घेतलेले असतात, आता त्या निर्णयाचं एक रिझल्ट घेऊन त्या निर्णयातच समाधान मानणं हा डिसिजन मेकरचा काय असतो इथं प्रयत्न असतो. ट्रायड टू सॅटिस्फाय, समाधान या अर्थानं. ट्रायड म्हणजे आता निर्णय घेतलेले आहेत, त्यातून तुम्हाला ते इम्प्लिमेंट करून रिझल्ट काय करायचे आहेत तिथं घ्यावयाचे आहेत. म्हणजे घेतलेल्या निर्णयात समाधान मानणं हे या डिसिजन मेकरचं काय असतं काम असतं, किंवा जास्तीत जास्त समाधान उपलब्ध करून देणं हे डिसिजन मेकरचं काय असतं काम असतं. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोचमध्ये इथं काय गृहीत धरलेले आहेत, होल्ड्स दॅट मॅनेजरला काय असतात, माहिती जी आहे ती इनकम्प्लीट आणि इनपरफेक्ट असते. 2, जी बाउंडेड रॅशनॅलिटी आहे एक प्रकारे ती काय असते इथं अडथळाच ठरत असते मॅनेजरला, आणि तो घेतलेले निर्णय किंवा निर्णय घेऊन इम्प्लिमेंट करत असताना काय करत असतो, तर जास्तीत जास्त समाधान देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, सो व्हॉट इज बाउंडेड रॅशनॅलिटी? सो बाउंडेड रॅशनॅलिटी सजेस्ट दॅट देअर व्हॅल्यूज अँड अनकॉन्शियस रिफ्लेक्सेस skills limit decision makers and habits by less than complete information and knowledge. Essentially, then the concept of bounded rationality suggests that although people try to rational decision makers, their rationality has limit. So, ही जी रॅशनॅलिटी आहे तीच एक प्रकारे काय असते, या डिसिजन मेकरची मर्यादा असते. त्यालाच इथं शब्द कोणता वापरलाय, बाउंडेड हा शब्द वापरलेला आहे. मग रॅशनॅलिटीचा अर्थ आपण 1 नंबरच्या थेअरीमध्ये बघितला आहे. रॅशनॅलिटी म्हणजे काय, पूर्ण त्याच्या असणाऱ्या बौद्धिक क्षमतेचा, त्याची असणारी जी काही तर्क शक्ती आहे त्याचा वापर करून उपलब्ध असणाऱ्या माहितीचं विश्लेषण करून तो काय करत असतो इथं निर्णय घेत असतो. हीच त्याची काय असते इथं मर्यादा असते. मग मर्यादा कोणत्या अर्थानं समजून घ्यायची आहे, सजेस्ट दॅट देअर व्हॅल्यूज, त्याची जी काही मूल्य आहेत, अँड अनकॉन्शियस रिफ्लेक्सेस, तो इथं अनकॉन्शियस माइंडनं. आता अनकॉन्शियस या शब्दाचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे की 100% एक 2 माइंड्स असतात सायकोलॉजीमध्ये, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. बहुतांश वेळा अनकॉन्शियस माइंडनं इथं काय केले जातात, तिथं निर्णय घेतले जात असतात. त्याचं जे काही स्किल आहे ते काय असू शकतं, त्याची मर्यादा असू शकते, अँड हॅबिट्स आणि त्याच्या असणाऱ्या सवयी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार हे काय असतं वेगवेगळं असतं. अनकॉन्शियस माइंड, स्किल्स, त्यानंतर त्याच्या ज्या काय हॅबिट्स आहेत प्रत्येक व्यक्तीनुसार काय असतात तिथं वेगवेगळ्या असतात. आणि
त्याच्या काय ठरू शकतात तिथं मर्यादा ठरू शकतात किंवा मर्यादा ठरतात. इसेन्शियली देन द कन्सेप्ट ऑफ बाउंडेड रॅशनॅलिटी सजेस्ट दॅट ऑल्दो पीपल ट्राय टू रॅशनल डिसिजन मेकर्स देअर रॅशनॅलिटी हॅज लिमिट. म्हणजे थोडक्यात काय, ही जी त्याची रॅशनॅलिटी आहे व्यक्तिनिष्ठ असते आणि तीच डिसिजन मेकरची काय ठरू शकते इथं मर्यादा ठरू शकते. कारण त्याच ठिकाणी जर दुसरी व्यक्ती आली तर ऑटोमॅटिक काय होऊ शकतात इथं स्ट्रॅटेजीज बदलू शकतात. ओके. सॅटिस्फिसिंग सजेस्ट दॅट rather than conducting an exhaustive search for the best possible alternative, decision makers tend to search only until they identify an alternative that meets some minimum standard of sufficiency. So, या अप्रोचचा अप्रोचची थीम काय, सॅटिस्फिसिंग म्हणजे जास्तीत जास्त समाधानी असणं एक प्रकारची जी वृत्ती आहे त्या अर्थानं. सॅटिस्फिसिंग सजेस्ट दॅट rather than conducting exhaustive search म्हणजे मोठ्या प्रमाणावर संशोधन, मोठ्या प्रमाणावर इथं माहिती उपलब्ध करून घेण्यापेक्षा फॉर द बेस्ट पॉसिबल अल्टरनेटिव्ह डिसिजन मेकर्स टेंड टू सर्च ओनली अंटिल दे आयडेंटिफाय अन अल्टरनेटिव्ह दॅट मीट्स समथिंग मिनिमम स्टँडर्ड ऑफ सफिशियन्सी. म्हणजे जे मिनिमम स्टँडर्ड ऑफ सफिशियन्सी आहेत व्यवसाय संस्थेमध्ये एक समाधानाचे जे काय निकष आहेत त्या निकषाला चूज होतील, त्या निकषाला मीट होतील, म्हणजे त्या निकषाशी जुळतील असे निकष डोळ्यासमोर ठेवूनच इथं जे पॉसिबल अल्टरनेटिव्ह आहेत ते काय केले जातात, विचारात घेतले जातात आणि त्याच्या आधारे काय केले जातात इथं निर्णय घेतले जात असतात. अ मॅनेजर लुकिंग फॉर अ साईट फॉर न्यू प्लांट फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल आपण विचारात घ्यायचं आहे. या अप्रोचची ही काय आहे, पहिल्या 2 लाईनी याच्या थीम आहेत. सॅटिस्फिसिंग ही ह्या अप्रोचची काय आहे, थीम आहे. सजेस्ट दॅट rather than conducting an exhaustive search म्हणजे जे नंबर ऑफ अल्टरनेटिव्ह आहे जास्तीत जास्त अल्टरनेटिव्ह शोधण्यापेक्षा काय केलं जात असतं, डिसिजन मेकर टेंड टू सर्च ओनली अंटिल दे आयडेंटिफाय अन अल्टरनेटिव्ह दॅट मीट्स सम मिनिमम स्टँडर्ड ऑफ सफिशियन्सी. जे मिनिमम स्टँडर्ड ऑफ सफिशियन्सी निश्चित झालेली आहे त्या मिनिमम स्टँडर्ड ऑफ सफिशियन्सीचा इथं विचार करून जे अल्टरनेटिव्ह आहेत ते अल्टरनेटिव्ह काय केले जातात, आयडेंटिफाय केले जातात आणि त्यातूनच काय केले जातात इथं निर्णय घेतले जात असतात. सो मॅनेजर लुकिंग फॉर अ साईट फॉर न्यू प्लॅन्ट, समजा एखादा मॅनेजर नवीन प्लॅन्टसाठी जर प्रयत्न करत असेल नवीन प्लॅन्ट इन्स्टॉल करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल मे सिलेक्ट द फर्स्ट साईट ही फाइंड दॅट मीट बेसिक रिक्वायरमेंट फॉर ट्रान्सपोर्टेशन, युटिलिटीज अँड प्राइस इवन दो फर्दर सर्च माइट इल्ड अ बेटर लोकेशन. मग तो कशाला प्रायोरिटी देईल, फाइंड दॅट बेसिक रिक्वायरमेंट, जसं की ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा आहेत, वेगवेगळ्या ज्या युटिलिटीज आहेत, कच्चा माल वगैरे या सगळ्या उपलब्ध होत असतात, कर्मचारी उपलब्ध होतील, भांडवल उपलब्ध होईल वगैरे वगैरे यामध्ये विचार करेल आणि प्राइसचा विचार करेल. इवन दो फर्दर सर्च माइट इल्ड अ बेटर लोकेशन. आणि अजून जर संशोधन केलं असतं तर त्यातून एक चांगलं लोकेशन मिळेल. म्हणजे जास्त खोलात न जाता फर्दर सर्च तो काय या बेसिक रिक्वायरमेंट जर पूर्ण होत असतील तर असं कोणतंही लोकेशन तो काय करेल इथं निवडेल. म्हणजे पटकन इथं तो काय करेल, इथं या रिक्वायरमेंट जर पूर्ण होत असतील तर नवीन प्लॅन्ट कोणत्या ठिकाणी टाकायचा ते लोकेशन निवडण्याचा डिसिजन घेईल आणि नवीन प्लॅन्ट त्यामध्ये टाकलं जाईल. म्हणजे जास्त खोलात न जाता एक्झॉस्टिव्ह सर्च, इथं जो शब्द वापरलेला आहे एक्झॉस्टिव्ह सर्च न करता मिनिमम स्टँडर्ड सफिशियन्सी जी आहे, मिनिमम स्टँडर्ड सफिशियन्सी काय असेल इथं, रिक्वायरमेंट फॉर ट्रान्सपोर्टेशन, युटिलिटीज आणि प्राइस हे जर निकष पूर्ण होत असतील तर नवीन प्लॅन्ट लोकेशनचा काय केला जाईल इथं डिसिजन घेतला जाईल. ओके.